पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 सरकारनं या कर्जमाफी योजनेचा जो काही अहवाल तयार केला आहे त्याच्यामध्ये अतिशय जाचक अशा अटी लावण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 2019चे कर्जमाफी प्राप्त शेतकरी हे वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबर OTS वन टाइम सेटलमेंट या हेडखाली त्या ठिकाणी लाभार्थ्यांना किंवा कर्जमाफीधारकांना केवळ 50,000 रुपये त्या ठिकाणी सरकारने देऊ केलेत. जोपर्यंत OTS मधली असलेली रक्कम ही बँकेमध्ये भरल्या जात नाही, म्हणजे 50,000च्या वरील रक्कम बँकेमध्ये भरावी, त्यानंतरच 50,000चा लाभ हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील, कामगार क्षेत्रातील अनेक शेतकरी या योजनेतनं त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 मध्ये लाखो शेतकरी हे त्या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ त्या ठिकाणी होताना दिसत नाही. या सर्व कर्जमाफीच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यात यावी. त्याचबरोबर 2019च्या कर्जमाफी धारक शेतकऱ्यांचा यावेळेच्या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट त्या ठिकाणी कर्जमाफी द्यावी. या मागणीसाठी काल पंढरपूर या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी बसले होते. कालचा त्यांचा 3रा दिवस होता. कालच्या त्या आंदोलनाला मेकर तालुक्यातनं, बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही काही शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी भेट दिली आणि या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा व व्यक्तीचा माझा आमदार रोहित पवार शेतकऱ्यांसाठी करत असलेलं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाला आम्ही जाहीर लेखी पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही भेट दिली असता अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री श्री गिरीश महाजन हे येणार असल्याची बातमी आम्हाला त्या ठिकाणी कळाली. गिरीश महाजन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रोहितदादा पवार यांच्यासोबत या त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर अशी चर्चा केली आणि या चर्चेअंती 22 तारखेला पावसाळी अधिवेशन त्या ठिकाणी मुंबईमध्ये होत आहे आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काही निवडक शेतकऱ्यांचा गट आणि आमदार रोहितदादा पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या शेतकऱ्यांच्या या सर्व कर्जमाफीच्या बाबतीत असलेल्या ज्या काही रोहितदादाच्या मागण्या आहेत या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्या ठिकाणी एक बैठक लावणार आहे असं आश्वासन त्यांनी गिरीश महाजन साहेबांनी रोहितदादा पवार यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ज्या काही मागण्या आहेत 2019चे शेतकरी त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात यावे, OTS मध्ये त्या ठिकाणी सुधारणा करण्यात यावी आणि सहकार विभागातील जे काही शेतकरी आहेत किंवा इतर वगळलेले जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्याचा जो काही संकल्प आहे तो सरकारच्या वतीने गिरीश महाजन ज्येष्ठ मंत्री यांनी रोहितदादा पवार यांना बोलून दाखवला आणि त्यांच्या आश्वासनावर काल आमच्या समोर आमदार रोहितदादा पवार यांनी त्यांचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तुर्तास स्थगित केलंय. या सगळ्या मागणीवर सरकारने सकारात्मक त्या ठिकाणी विचार करण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा जो कालचा अन्नत्याग आंदोलनाचा जो विषय तो त्या ठिकाणी स्थगित करण्यात आला, थांबवण्यात आला. परंतु शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठीचा हा जो लढा आहे हा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळे नेते त्या ठिकाणी लढत आहेत. या सर्व नेत्यांना जे कोणी कर्जमाफीच्या बाबतीत, शेतकऱ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी सकारात्मक होऊन आंदोलन करतायत या संपूर्ण शेतकऱ्यांच्या नेत्यांना आणि या सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या लोकांना आमचा व्यक्तिशः त्या ठिकाणी पाठिंबा आहे. कारण सरकार असो किंवा इतर काही मोठ्या यंत्रणा असो किंवा मग अधिकारी वर्ग असो, शेतकरी हा सर्वतोपरी आहे. शेतकऱ्याचं हित हे सर्वतोपरी आहे. शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका आम्ही वारंवार त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि यापुढे घेत राहणार आहोत. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.